अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वप्रथम तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। मागे बघा ती पिल्लू बघा आता उठली आणि तिचा आवाज बघा तो बघा ऐकायला येतोय। तर साची आली आपल्याकडे रक्षाबंधनासाठी आयुषला राखी बांधायला आणि अजून तिची आंघोळ वगैरे झाली नाही। आता मी फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून। तर अक्षता आपल्यासाठी म्हणजे आज नारळी पौर्णिमे स्पेशल काहीतरी बनवते। अक्षता काय बनवते का स्पेशल? कुठले कुठले? हा काय ते 7 पदरी काहीतरी चून घावणे ती काहीतरी बनवते स्पेशल आज नारळी पौर्णिमेसाठी। तर ते पण आता आपण टेस्ट करूया नाश्ता करताना। आणि साची अरे इकडे तू आली आहेस काय? तुझी आंघोळ झाली हे लवकर। आणि हे बघा साची बोललो ना इथं पिटर आवाज होता की नाही आता तुम्हाला हे बघा आली आहे। तू कशाला आली आमच्याकडे? रक्षाबंधन कोणाला राखी बांधणार आहे तू? हा ओके 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 चला मग तुझा आंघोळ करून घे फटाफट मग आपण नाश्ता करून घेऊया। हा आणि माऊनी काय स्पेशल बनवलं ते पण खाऊन घेऊया गोड गोड मस्त। चल चल आणि हे बघा हे मस्तपैकी आज देवाला नैवेद्य म्हणून अक्षताने ना गोड नैवेद्य नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाच्याच ना ग अक्षता नारळाच्या 7 कापाच्या चून घावणे बनवलेत। आणि याची रेसिपी पण अक्षता बनवून आपल्या चॅनलवर दाखवणार आहे ना अक्षता? हां तर आज आपला हा मागे खूप डिस्टर्बन्स आहे आपल्या कारण नाश्ता बनवणं चालू आहे ना कारण घावणे आहेत नाश्त्यामध्ये आज आपल्या हां घावणे पण आहेत आणि पाहुणे पण। चला देवाचा नैवेद्य आपण देवाला दाखवूया। आणि ह्या बघा आयुषच्या 2 बहिणी छोटीवाली साची स्पेशल रक्षाबंधनला आयुषला राखी बांधायला आली आहे। हो ना राखी बांधायला आली आहे ना मग स्माइल कर। आणि आर्या दोघी तयार झाल्या आहेत एकदम मस्तपैकी। आणि आमचा चाय आणि घावणे नाश्ता। आणि हे आता आपले 7 कापाचे घावणे पण अक्षताने रेडी केलेत नाश्त्यासाठी। चला आता हे टेस्ट करूया आणि बघूया कसे झालेत ते। हे बघा आता हे कटिंग करून आता हे आर्या टेस्ट कर आर्या कसे झालेत बघ। साची टेस्ट कर एक तुकडा खा तिला भरवतो आर्या का लवकर। कसे लागले साची? असं करायचं चांगला। अरे तू टेस्ट कर। हा साची कशी आहेत? चांगलं आहे। मस्त आले चांगले आले। चला ते संपवतो पटापट घावणे मस्त झालेत। आयुष पण रेडी झालाय।
रक्षाबंधनला. साची चल, रक्षाबंधन नाही करत आहे दादाला. हे बघा आता दोन्ही बहिणी तयार. साची फुल एक्साइटेड आहे रक्षाबंधनसाठी. काय साची? आणि गिफ्ट भेटणार आहे ना तुला? हो साची, हो साची, रक्षाबंधन केल्यावर तुला गिफ्ट भेटणार आहेत ना? हा, मोठं गिफ्ट पाहिजे. हळूच सांगते, मोठं गिफ्ट पाहिजे. खाली बस ना. तुझ्यासाठी नाही, फक्त आर्यासाठी. आता आईची चिंटुकली छोटी बहीण साचीचं रक्षाबंधन, ज्यासाठी ती एक्साइटेड आहे फुल्ली. आणि दादाला छोटा भीमची हवी आहे राखी साची. मोठा भीम आहे यार. खाली बघते शिकून घे. अरे नेक्स्ट टाइमला तुला एकटीला करता आलं पाहिजे साची. वा, मोठं गिफ्ट भेटलं. काय भेटलं बघ, दाखव तुला. आईला 2-2 मोठे. वा वा वा, छान. आणि आता बघा हे साची स्पेशल राखी. साचीची राखी दाखव साची. हे बघा मिकी माऊस स्पेशल. साचीसाठी पण स्पेशल रक्षाबंधन आहे. आता साची तू काय गिफ्ट देणार आर्याला? मला गिफ्ट. आता साची गिफ्ट देणार आर्याला. तुला दिलंय ना. एक तुला आणि एक मला. अशा प्रकारे आपलं घरातलं रक्षाबंधन झालं आयुषचं. साचीने आणि आर्याला राखी बांधले. आणि आता आम्ही सगळे चाललो बाहेर. मी चाललो माझ्या बहिणीकडे. अक्षता पण येते सोबत. त्यांचं रक्षाबंधन कालच झालं, त्यांचे भाऊ काल येऊन गेले. तर आता आम्ही निघतोय बाहेर जायला. आणि नारळी पौर्णिमेचं काय आहे का बाहेर बघूया, कार्यक्रम वगैरे असेल तर तो पण आपल्याला बघता येईल. तर आता आम्ही पोचलोय भांडूपला. तर भांडूपला माझी बहीण राहते, चुलत बहीण. तर तिच्याकडे रक्षाबंधनला आलो आता. अक्षता पण आहे आपल्याबरोबर. आणि मी आणि अक्षता आम्ही दोघं आलो तिथे रक्षाबंधनला. तर ते जरा वरती आहे, ते मी पडायला राहते ती भांडूपला. आणि जरा वरती चाललो आम्ही तिच्याकडे. आता तिच्याकडे तर गुड मॉर्निंग. आणि नवीन दिवसाची एक सुरुवात झाली पुन्हा एकदा. आणि सकाळी सकाळी आता म्हणजे आम्ही बाहेर निघालो. म्हणजे मी नाही, अक्षता बाहेर निघाली. कारण आज अक्षता निघाली अष्टविनायकला. हा आपला ब्लॉग कंटिन्यू झाला आहे रक्षाबंधनपासून. रक्षाबंधनला आपल्या ह्या ब्लॉगची सुरुवात झाली होती आणि आता हा कंटिन्यू आहे. आज शनिवार आणि सकाळचे 6 वाजलेत. आणि सकाळी सकाळी अक्षता निघाली आहे ती अष्टविनायकला. बघा याची तयारी झालेली आहे बाहेर होती. आणि त्यातच पाऊस सुरू झाला आहे. तिच्या फ्रेंड्स वगैरे आहेत तिच्याबरोबर. आणि 3 दिवसाची तिची ट्रिप आहे अष्टविनायकची. ती निघाली आता अष्टविनायकला. तर निघूया का? घेतली छत्री? ओके. तर तिला चला आता तिला सोडून येतो बाहेरपर्यंत. आणि जावा, नीट जावा, आरामात जावा आणि मजा करा. हां काय म्हणते? पहिल्यांदा कुठेतरी एकटी जाणार. हां तिथं पहिलीच वेळ आहे कुठेतरी पिकनिकला एकटी जाणार. त्याच्या अगोदर पण एका दिवसासाठी गेलेली आहे. ती पोरांना घेऊन जाते ना मी. हां आर्या वगैरे असते सोबत. पण आज एकटीच चालली आहे ती. मी तिघे ते घरीच आहोत. तर ठीक आहे. आता पाऊस सुरू आहे. तिला पटकन आता असं सोडून येतो, रिक्षा पकडून देतो बाहेरून. कारण मग यांची गाडी कोपरीवर नाही जाय ना.
हो, कोपरीवरनं बस आहे यांची आणि 3 दिवसाची ट्रिप आहे आजपासून. 13, 14, 15 ना, 13, 14, 15 अशी 3 दिवस ट्रिप आहे. चला, उशीर झाला आहे. 6 वाजता पोहोचत होता. आपल्याला किती वाजलेत? 6, 6:30 वाजलेत. चलो. तर अशा प्रकारे आपलं रक्षाबंधन वगैरे साजरी झालं आणि त्या दिवशी आपला व्हिडिओ एंड करायचा राहून गेलो आणि व्हिडिओ एंडच करता नाही आला, कारण संध्याकाळी एवढा पाऊस होता ना, म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी, की आम्ही भांडूपूर्ण रक्षाबंधन करून निघालो. मग 1-2 ठिकाणी पूजेला पण गेलो, पण एवढ्या पावसामुळे तिथे कुठे आम्ही एकदम पूर्ण भिजलो होतो. त्यामुळे आम्ही जास्त शूटिंग केलंच नाही, जास्त काय थोडं पण शूटिंग केलंच नाही आम्ही. आणि व्हिडिओ पण एंड करायचं तसंच राहून गेला. आम्ही रात्री 9, 9:30 वाजता घरी पोहोचलो. खूप ट्रॅफिक पण होतं रोडला त्या दिवशी आणि आम्हाला कळव्याची जत्रा पण दाखवायची होती व्हिडिओमध्ये, पण आम्ही जोपर्यंत पोहोचलो 9, 9:30ला तोपर्यंत पूर्ण जत्रा पण संपली होती. त्यामुळे ते पण काय दाखवता नाही आलं आपल्या व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी नक्की दाखवू. तर ठीक आहे, हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला जर काही आवडलं असेल या व्हिडिओमध्ये तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. काय आवडलं काय नाही आवडलं ते पण सांगा तुम्ही. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.